නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. विश्ववंदनीय जगतगुरु तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्म साखरच्या समूह मुंबई अंतर्गत धम्म कथा ह्या मालिकेला प्रारंभ होत आहे. आजच्या ह्या मालिकेमध्ये धम्मपद आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणारे, धम्मपदावर आणि समजून सांगणारी जी आजची गाथा, आजचे आपले मार्गदर्शक आदरणीय भालशंकर सर, सर्व मान्यवरांतर्फे, उपस्थितांतर्फे आणि आयोजकांच्या वतीने मी सरांना विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या सर्वांच्या वतीने की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी मी आदरणीय भालशंकर सरांना या ठिकाणी विनंती करतो. सर, आपण आपल्या पुढील संपूर्ण मालिकेचा सूत्र आपल्या हातात घ्यावी ही मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांना जय भीम. नमो तस्सो सम्मा संबुद्दस्स सो अरहतो सम्मा संबुद्दस्स अरहतो सम्मा संबुद्दस्स. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. एक विशेष बाब म्हणून मला नमूद करावीशी वाटते की मला या ठिकाणी दुसऱ्यांदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आज माझ्यावर धम्मपद अट्टकथामधील गाथा क्रमांक 15 आणि 16 ही त्यांचं नाव आहे चुंद सुकरिक वत्सु आणि धम्मिक उपासक, अशा ह्या दोन गाथा आहेत. तर त्या गाथांच्या संदर्भामध्ये मला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. सर, एक मिनिट, आपण सुरुवातीला कथा सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण काही पब्लिक मधून गाथा म्हणून घेणार होतो. तर इंट्रोडक्शन झालं की आपण गाथा म्हणून घेऊया. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. इधा सोचती पेच सोचती पापकारी उभयत सोचती सो सोचती सो विहयती दिस्वाकम किरीटमातनो. 16 नंबरची गाथा. इध मोदती पेच मोदती कत्तपुयो उभयत मोदती सो मोदती सोपमोदती दिस्वा कम विशुद्धि मातनो. नमो बुद्धाय. जय भीम. गाथा नंबर 15. इद सोचती पेच सोचती पापकारी वयत सोचती सो सोचती सो विययति इस्वाकम अट्टमत्तनु. इद मोदिति पेच मोदति कत्तपुय वयत मोदिति सो मोदति सोपमोदति विस्वाकम सुत्तमत्तनु. धन्यवाद. इद सोचती पेच सोचती पापकारी वयत सोचती
सो शोचति सो विहयति तिस्वा किरीटमत्तनो इदमोदति पेच मोदति कत्तपुयो उभयत्तमोदति सोमोदति सोपमोदति तिस्वा कम्मविशुद्धिमत्तनो शोचति पेच शोचति पापकारी उभयत्र शोचति सो शोचति च विहयति दिस्वा कम्मकिलीठमत्तनो इदमोदति पेच मोदति कत्तपुयो उभयत्र मोदति मोदति सो मोदति दिस्वा कम्मविशुद्धिमत्तनो व्हेरी गुड. इद शोचति पेच शोचति पापोकारी उपयत शोचति सो शोचति विहन्ति दिस्वा कम्मकिलीठमत्तन् इद मोदति पेच मोदति उपयत मोदति सोपमोदति दिस्वा कम्मविशुद्धिमत्तनो. थँक्यू, धन्यवाद. झालं सर. इधः सो नमो बुद्धाय. इधः शोचति पेच शोचति पापकारी उभय शोचति सो शोचति सो विहयति दिस्वा कम्मलिट्टमत्तनो इधः मोदति पेच मोदति कत्तपुयो उभयत मोदति सो मोदति सोपमोदति दिस्वा कम्मविशुद्धिमत्तनो. संदेश साळवे जी बोला. हा घ्या. जय भीम नमो बुद्धाय. धम्मपद गाथा नंबर 15. इध शोचति पेच शोचति पापकारी उभयत्र शोचति सो शोचति सो विहयति विश्वकर्म किरीटमत्तनो. गाथा नंबर 16. इध मोदति पेच मोदति कतंकुयो भयत्त मोदति सो मोदति सोपमोदति विश्वकर्म विशुद्धिमत्तनो. साधू साधू साधू. डॉक्टर चित्रा मात्रे. नमो बुद्धाय. जय भीम. धम्मपद गाथा गाथा क्रमांक 15. इधर शोचति पेच शोचति पापकारी उभयत्र शोचति सो शोचति सो विहयति दिस्वा कम्म किरीटमत्तनो. गाथा नंबर 16. इधर मोदति पेच मोदति कतपुयो उभयत्र मोदति सो मोदति सोपमोदति दिस्वा कम्म विशुद्धिमत्तनो. साधू साधू. निवांशी केदार, फक्त 7 वर्षाची मुलगी आहे. जय भीम. नमो बुद्धाय. गाथा नंबर 15. मला आवाज जरा मोठा होते. पेच शोचति आवाज पापकारी उभयत्र शोचति सो शोचति सो यति ईश्वकम्म किरीटमत्तनो. गाथा नंबर 16. इदं मोदति पेच मोदति कत्तपुयो उभयत्र मोदति सो मोदति सोपमोदति कम्म विशुद्धिमत्तनो. व्हेरी गुड. थँक्यू. ओके, धन्यवाद. सर्वांचे आभार. फार सुंदर गाथा पाठ केलेल्या. सरांना विनंती करतो सर आपण प्रोसीड करावं. ओके. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या सर्व उपासकांनी ह्या दोन्हीही गाथा वाचलेल्या आहेत. वाचताना थोडस ऑब्झर्वेशन केलं की वाचताना हा जो विहन्यती नंतर कम्म किलठ्ठ नंतर कम्म विशुद्धिमत्तनो
अशा प्रकारचे उच्चार केलेले आहेत. तर मला या ठिकाणी आता हा विषय आपल्या समोर पद आलेलेच आहेत, तर मला सांगायला आवडेल की जे काही पालीमधले जे काही जोड अक्षर जे आहेत ना ते व्यवस्थित मोकळे करून आपल्याला वाचायचे असतात. त्यामुळेच आपल्याला त्याचा अर्थ व्यवस्थित लागतो आणि समजतो. पण या ठिकाणी वि हन्यती असा शब्द आहे. बरेच जण विह वेगवेगळ्या प्रकारे वाचतो. विह नियती, नंतर उभयथ म्हणायच्या ऐवजी उभयथ असा उच्चार झालेला आहे. आणि विशेष म्हणजे कम्म किलट्ट मत्तनो हा शब्दाचा उच्चार असा नव्हे, तर कम्म किलठ्ठंग अत्तनो असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. हा जो म जो आहे तो ह्या ठंगवर अनुस्वाराच्या स्वरूपात असतो आणि त्याच्याऐवजी इथे अ येतो. आता जर तुम्ही कम्म किलठ्ठ मत्तनो जर म्हटलं तर कर्माचे क्लेश म्हणा किंवा क्लिष्ट म्हणा असं होईल, पण मत्तोना हा शब्द नाहीये. तर तो किलठ्ठंग अत्तनो असा शब्द. अत्तनो म्हणजे स्वतःचे, म्हणजे स्वतःचे जे क्लेशकारक कर्म जे आहेत ते पाहून विश्वा. त्याचबरोबर कम्म विशुद्धी मत्तनोच्या ऐवजी कम्म विशुद्धी हा मचा इथे अनुस्वार होतो आणि अनुस्वाराचा इथे अ होतो, म्हणून तो अत्तनो. हे शेवटचे शब्द जे आहेत ते मत्तनो असं उच्चार न करता अत्तनो विचार करायचा आणि याच्यावर अनुस्वार द्यायचा. ओके, सगळ्यांनी छान हे वाचलेले आहेत. तर आपण पुन्हा आपल्या गाथांच्या कडे येऊया. ह्या दोन गाथा ज्या आहेत अतिशय छोट्या गाथा आहेत. ह्या गाथांमध्ये फार मोठा गर्भित अर्थ आहे. म्हणजे पूर्ण जीवनाचा अर्थ म्हटला तरी चालेल. तर या पहिल्या गाथेमध्ये म्हणजे चुंद सुकरिक जी गाथा जी आहे त्या गाथामध्ये भगवान बुद्धांनी जो संदेश दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण जीवनामध्ये आल्यानंतर पासून तर मृत्यूपर्यंत जे काही कृत्य करतो, जे काही कर्म करतो, त्या कर्माचे फळ आपल्याला कशा पद्धतीने मिळतात, त्याची इंटेन्सिटी कशी असते, म्हणजे त्याची तीव्रता कशी असते, त्याच्याबद्दल ह्या दोन्ही गाथांमध्ये भगवान बुद्धांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. वैशिष्ट्य असं आहे की एका पहिल्या गाथेमध्ये चुंद सुकरिक जे आहे कथा, त्या कथेमध्ये अकुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धांनी कथन केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे किंवा उपदेश दिलेला आहे. अकुशल कर्म त्यामध्ये विशेषतः पानाती पाता म्हणजे हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि या दुसऱ्या गाथामध्ये म्हणजे धम्मिक उपासक जो आहे त्या धम्मिक उपासक कथामध्ये भगवान बुद्धांनी जो व्यक्ती वर आचरण करतो त्याचं जीवन, तो जिवंत असताना त्याचं जीवन कशा पद्धतीने असतं, मृत्यू पावल्यानंतरही त्याचं जीवन कसं असतं याच्याबद्दल भगवान बुद्धांनी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला मी चुंद सुकरक जो आहे वस्तू जे आहे सांगेल. म्हणजेच काय की अकुशल कर्म जे आहेत, म्हणजेच काय अकुशल कर्म म्हणजेच पानाती पाता हत्या, हा जो एक अकुशल कर्माचा जो भाग आहे त्याबद्दल मी तुम्हाला ह्या चुंद सुकरिक कथा जी आहे त्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर ह्या कथेमध्ये बरेचसे असे शब्द पण आहेत, म्हणजे आज तुम्हाला काही गोष्टी नवीन पण ऐकायला मिळेल. तुमचा विश्वास बसेल न बसेल, एखाद्या वेळेस तुम्ही माझं मांडलेलं मत नाकाराल किंवा उलट प्रश्न पण मला कराल की हे कसं आहे,
किंवा हे कुठे लिहिलेलं आहे आणि हे तर आपण मानत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी ओघाओघाने येणारच आहे. यामध्ये भगवान बुद्धांनी जो कर्म सिद्धांत जो सांगितलेला आहे तो कर्म सिद्धांताच्या आधारावरती आणि म्हणजे मनुष्य जगत असताना आणि मरणानंतर सुद्धा तो कोणत्या गतीला जातो मध्ये जातो याचं विवरण म्हणजे स्पष्टीकरण केलेलं आहे या ठिकाणी मी सांगणार आहे. तर या चुंद सुकरिकेची जी गाथा जी आहे यामध्ये चुंद नावाचा जो पुरुष आहे त्याच्या कर्माच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर कोण हा चुंद जो आहे हा कोण आहे तर त्याच्या नावापुढे सुकरिक असं लिहिलेलं आहे बघा. सुकरिक, सुकर म्हणजे काय, डुक्कर. तिचा डुकरांचा व्यवसाय होता. म्हणजे डुकरांना बाजारातून घेऊन यायचं आणि बाजारातून गाडी भरून छोटे छोटे पिल्ल जे असायचे डुकरांची पिल्ल आणायचे. घरी आणल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला त्याचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये तो त्यांना झाडाची पानं आणि बाकीचे जे काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या खाद्य जे आहेत तो त्यांना तिथे द्यायचा आणि देऊन त्यांना तो मोठं करायचा. आणि नंतर जो डुक्कर मारण्यालायक झाला असेल त्या डुकराला पकडून त्याचं तोंड पूर्ण बांधून त्याचे चारही पाय पूर्णपणे बांधून तो त्या डुकराला म्हणजे सुरुवातीला त्याचा जो गरम पाणी जे आहे गरम पाणी त्याच्या त्या शरीरावरती टाकायचा. शरीरावरती टाकून त्याला तो अक्षरशः आपण कपडे त्या पद्धतीने तो त्या डुकराला थोपटून काढायचा गरम पाण्याने. आणि त्यानंतर त्याच्या शरीरावरचे जे केस जे आहेत आवाज येतोय माईकचा कोणाचा तरी मध्ये त्या डुकराच्या वरचे स्किन वरचे म्हणजे त्वचेवरचे जे केस आहेत ते अक्षरशः तो चिमट्याने उपटून काढायचा. म्हणजे त्याचा डुकराला मारण्याच्या आधीचा हा त्या सोबत असायचा. त्यानंतर गरम पाणी घेऊन त्या डुकराच्या तोंडामध्ये नळी वगैरे टाकून आणि त्या नळीतून पाणी गरम पाणी सोडून मग तो त्याच्या पोटातली जी घाण जी आहे ती उदकद्वाराद्वारे सर्व तो साफ करत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर जिथे त्याला मारायचा आहे त्या ठिकाणी नेऊन तो एका तलवारीच्या घावामध्ये किंवा एका कोयत्याच्या घावामध्ये त्याचे 2 तुकडे करत होता. म्हणजे तो बाजारातनं तो ह्याच कामासाठी हे डुक्कर घेऊन यायचा. एकदा का त्या डुकराला मारलं की नंतर त्या डुकराचं जे मांस जे आहे मारल्यानंतर त्याचे जे रक्त जे आहे ते रक्त आवाज येतोय माईकचा कोणाचा तरी माईक बंद करा कोणाचा आवाज येतो. त्या डुकराला मारल्यानंतर ते जे रक्त ते एका भांड्यामध्ये ते तो गोळा करायचा. नंतर त्या डुकराचे व्यवस्थितपणे तुकडे तुकडे करून त्याचं जे मांस जे आहे रक्तामध्ये असं व्यवस्थित मिसळून घ्यायचा, भाजून तो खायचा आणि ते रक्त सुद्धा तो त्याला थोडस तापवून वगैरे ते सुद्धा प्यायचा. त्याचा हे वर्तन जे आहे डुकरांच्या संदर्भामध्ये तो करत होता. हे झाल्यानंतर उरलेलं जे मांस जे आहे ते मांस तो बाजारामध्ये जाऊन विकत होता. म्हणजे त्याचं जे चरितार्थ जे होतं ते डुकरांना पकडून त्यांची हत्या करून स्वतःही मांसाहार करणे आणि ते उरलेले मागे बाजारात जाऊन विकणे अशा प्रकारचे त्याचा संपूर्ण जीवनामधला हा
म्हणजे कर्म होतं असं म्हटलं तरी चालेल. किती दिवस? 50 वर्षापेक्षाही जास्त, 50 वर्षापेक्षाही जास्त अशा प्रकारे वर्तन, अशा प्रकारचं कर्म जे आहे हा जो व्यक्ती आहे तो करत होता. आता हा जो भाग जो मी तुम्हाला सांगितला तो त्याच्या कर्माचा भाग सांगितला. आता हे एक अकुशलच कर्म आहे किंवा जे दुःशील म्हणतो ना आपण, त्यातलाच आपण जे पंचशील म्हणतो तर त्यातला पहिलं सील जे आहे पानाती पाता वे रमणी, हे जे सील आहे तो म्हणजे तो अत्यंत क्रूर कर्म करून स्वतःचा चरितार्थ तो चालत होता. आता ह्या कर्माचे जे फळ जे आहे, ह्या कर्माचे फळ पुढे तो म्हणजे जिवंत असतानाच कसं बघतो त्याचा दुसरा भाग ह्या आपल्या चुंद सुकृत वस्तूमध्ये आहे. काही काळानंतर सारखं काय म्हणतात त्याला मांसाहार करून करून विशिष्ट प्रकारचा आजार उत्पन्न होतो. इतका म्हणजे पीडादायक असतो की त्याला तो सहन होत नाही. म्हणजे अक्षरशः शरीरामधला जो दाह जो आहे त्या दाहाने तो इतका म्हणजे काय म्हणतात त्याला पीडित होतो की तो जोरजोरात ओरडतो आणि असा बेचैन होऊन ह्या भिंतीला खडक त्या भिंतीला खडक अशा प्रकारे तो त्या घरातल्या घरामध्ये त्या आजाराने त्रस्त होत असतो. अथस्स शरीरी रोगो उपजी, म्हणजे काय, त्याला नंतर शरीराचा एक रोग उत्पन्न होतो आणि जिवंत सेव अविची महानिरय संताप तो उपठाई. अविची नावाचा जो नरक आहे त्या म्हणजे जो संताप म्हणजे उष्णता जी आहे त्या ठिकाणी तो उत्पन्न होतो किंवा तो तिथे जातो. केव्हा? मृत्यूनंतर. त्याचं जे फळ जे आहे त्या फळाचं विपाक जो आहे किंवा जे कर्म आहे ते ह्या कथेमध्ये फार सुंदर दिलेलं आहे. घरामध्ये त्या आजाराने अक्षरशः म्हणजे ज्या याला मारत असतो तो डुकरांना मारत असतो तो व्यवहार किंवा वर्तन तो करायला लागतो. म्हणजे शरीर अख्खो म्हणजे आणि आकारो म्हणजे त्याचा शरीर सुद्धा होऊन तो त्या डुकरांसारखंच घरामध्ये तो फिरायला लागला. म्हणजे पुढचे हात आणि मागचे जे पाय आहेत ते असे आडवे करून तिथल्या तिथे तो घरामध्ये फिरायला लागला आणि त्याला त्याची पीडा होत होती. आणि काही दिवसांनी तर तो त्या डुकरांसारखा आवाज पण करायला लागला. म्हणजे तो ओरडायला लागला, त्या पिढेने ओरडायला लागला होता आणि चालायला पण लागत होता. आणि तो जो ओरडायचा त्या ओरडण्याच्या कारणाने घरातले जे लोक होते त्यांची सगळी शांती भंग झालेली होती. आणि त्यासाठी मग ते काय करायचे की त्याचं तोंड बंद करून ठेवायचे किंवा दरवाजा तो बाहेर जाऊ नये म्हणून तो दरवाजाही बंद करून ठेवायचे. आणि तोंड बंद करून ठेवल्यामुळे काय व्हायचं की त्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पीडा व्हायच्या. शेजारचे लोक जे आहेत तो रात्री ओरडायचा म्हणून त्यांचंही झोपणं मुश्किल झालेलं होतं. आणि घराच्या बाहेरून म्हणजे रस्त्यावरून जाणारे येणारे लोक जे आहेत त्यांना सुद्धा त्या डुकरासारखा ओरडण्याचा आवाज कायम यायचा. त्याच्यामुळे काय झालं की घरातले लोक खूप त्रस्त झाले. त्यांनी म्हणजे असं बांधून ठेवून त्याचं तोंड वगैरे बांधून ठेवून अगदी त्याला एका ठिकाणी बंद करून ठेवलं. त्याला आल्यामुळे त्या चुंद सुकरिक जो आहे त्याचा असा एक काय म्हणतात त्याला दुःखद मृत्यू शेवटी होतो. आता या ठिकाणी जे लोक नेहमी आवाज ऐकत होते तर त्यांना नंतर आवाज बंद झाल्यानंतर त्यांना थोडी शंका उपस्थित झाली. आणि आधी आवाज यायचा आणि दरवाजे बंद असायचे. असं वाटायचं की चुंद सुकरिकाच्या घरी काहीतरी
मंगल कार्य असेल आणि मंगल कार्यासाठी तो जे जेवणाची तयारी करायची असते त्यासाठी तो डुकरांचा त्याचं जेवण वगैरे बनवत असेल म्हणून डुकरांना मारत असेल आणि तो त्या डुकरांचा आवाज असेल असं समजून लोक म्हणजे समजून घेत होते. परंतु काही दिवसांनी तो आवाज बंद झाल्यामुळे मग लोकांना शंका आली की आवाज का बंद झाला. तर अशा पद्धतीने मग काही लोक जे आहेत ते चौकशी करतात आणि त्यांना कळतं की दुसरा आवाज नव्हता, तो स्वतः चुंद सुपरिक जो आहे, चुंद जो आहे त्याचा आवाज होता. बाकीच्या लोकांना प्रश्न पडतो की हा जो व्यक्ती जो आहे तो जीवनभर अशा प्रकारे अकुशल कर्म करत असताना त्याला किती मोठी पीडा, किती यातना भोगाव्या लागल्यात ह्या त्यांनी बघितलेल्या असतात. मग की हा व्यक्तीने आता जीवनभर अकुशल कर्म केलेले आहेत, दुसऱ्यांची हत्या केलेली आहे, तर मग हा आता मृत्यू पावलेला आहे. तर मग मृत्यू पावल्यानंतर हा व्यक्ती कोणत्या गतीला गेला असेल, कोणत्या गतीला, गती म्हणजे काय, डेस्टिनेशन, आपलं गंतव्य ठिकाण म्हणतो ना आपण, आपलं टार्गेट, लक्ष जे आहे कोणत्या गतीला गेला असेल, डेस्टिनेशनला गेला असेल. ह्या सर्व भिक्षुगणाला होते, लोकांना होते आणि हे सर्वजण जाऊन भगवान बुद्धांना विचारतात की अशा अशा नावाचा व्यक्ती जो आहे तो आयुष्यभर डुकरांना मारत होता, त्याची हत्या करत होता, त्याचा व्यापार करत होता, स्वतःही मांसाहार करत होता, तो जो मांस आहे तो त्याचा तो व्यापारही करत होता. तर त्याची जी काही अवस्था झाली ती फार दयनीय होती. करुणा म्हणजे त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, दया उत्पन्न होईल इथपर्यंत त्याची अवस्था झालेली. त्यांनी खूप दुःख भोगले. आता त्याची पुढची गती काय असेल अशा विचारल्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं. आता या ठिकाणी भगवान बुद्ध काय सांगतात की भिक्खूंनो, जो आहे हा व्यक्ती जो आहे याने आयुष्यभर या ठिकाणी हत्या केली, स्वतःही दुःखामध्ये राहिला, या जीवनामध्ये पण दुःखीच राहिला. पुढे त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो ज्या गतीला जाणार आहे तर तो कोणत्या गतीला जाणार आहे, अविची महानिरय मधला जो भाग जो आहे त्यामध्ये एक अविची नरक म्हणून एक भाग आहे. तर त्या अविची नरकामध्ये याचा, आणि तिथे सुद्धा तो दुःखच भोगणार आहे. तर हे कशामुळे भोगणार आहे, कोणत्या कारणामुळे भोगणार आहे, त्यांनी आधीच्या जन्मामध्ये केलेले जे कर्म जे आहे ते कर्म अकुशल कर्म आहे, हत्या आहे. तर त्या कर्माचं फळाच्या अनुषंगाने मध्ये सुद्धा नरकामध्ये जन्म घेईल असं भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुढचा जन्म, पुनर्जन्म, नरक वगैरे हे शब्द मी वापरतो आहे, परंतु ह्या शब्दांच्या संदर्भामध्ये मला बोलायचं झालं तर हे शब्द नवीन आणि नवीन तर नाही पण न मानणारे शब्द आहेत. म्हणजे आपल्या बौद्ध समाजामध्ये या शब्दांना खूपच विरोध आहे हेही मला माहित आहे. आणि स्वर्ग ह्या शब्दालाही म्हणजे खूप विरोध आहे हेही मला मान्य आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जी वास्तवता जी आहे, म्हणजे सत्य परिस्थिती जी आहे ही समजून घेतल्यानंतर हा विरोध म्हणा किंवा याच्याबद्दलचं अज्ञान जे आहे होऊ शकतं. आणि भगवान बुद्धांनी जे काही नेहमी धम्म सांगितलेला आहे तो सत्यावर आधारितच आहे. आणि स्वतः स्वयं अभिज्ञा सच्चिकत्वा अवेदेती धम्म, म्हणजे भगवान बुद्ध स्वतःने त्यांनी तो आहे तो स्वतः अनुभव घेऊन लोकांना ते देत होते. बुद्धांनी सांगितलेलं आहे, हे त्रिपिटकामध्ये आहे. आपण म्हणतो तर त्यावेळेस
काही लोक अजून त्याच्यामध्ये असा एक वेगळा मार्ग काढतात की ही पिटकामध्ये खूप भेसळ झालेली आहे. काय म्हणतो त्याला, भेसळ म्हणजे इन द सेन्स जो म्हणतो ना आपण बाकीच्या धर्माचा जे काही तत्व जे आहेत किंवा जे काही भाग आहे त्यामध्ये घुसडलेला आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, ही गोष्ट मी पण मान्य करतो, कारण मी पण त्रिपिटकामधले बऱ्याचशा जे काही गाथा वगैरे मी वाचलेले आहेत, तर त्या ठिकाणी मला बऱ्याचशा ठिकाणी त्या गोष्टी दिसलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस भगवान बुद्ध सिद्धांतावरती बोलतात, संकल्पनेवरती बोलतात, विचारावरती बोलतात, तर ते विचार तर कोणी बदलू शकत नाही. त्याची संकल्पना कोणी बदलू शकत नाही, त्याचा बेस कोणी बदलू शकत नाही. हे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पाप पुण्य सांगितलेलं आहे, अकुशल कुशल सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या कल्पना भगवान बुद्धांनी मांडलेल्या आहेत, किंवा देव हा सुद्धा शब्द भगवान बुद्धांच्या त्रिपिटकामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या कमी वेळामध्ये. आपल्या मनामध्ये बऱ्याचशा ठिकाणी किंवा काय म्हणतात कन्फ्युजन, गोंधळ किंवा नाकारायचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने जशी व्यक्ती असेल त्या पद्धतीने तो त्याला. परंतु मित्रांनो, मला एक या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, कारण हा विषय तसा बऱ्यापैकी ऑब्जेक्शन घेण्यासारखा आहे. अनुभव घेतलेला आहे, याच्यावरती वाद विवाद पण बरेच झालेले आहेत. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घेत नाही त्याला, आणि ही सत्य परिस्थिती म्हणजे भगवान बुद्धांच्या ज्या संकल्पना आहेत, सिद्धांत आहे, तत्वज्ञान आहे, ते एका वाणीमध्ये किंवा एका दिवसात किंवा एका लेक्चरमध्ये किंवा एक दोन धडा वाचला किंवा एक दोन सूत्र वाचले तर तुम्हाला त्याची पूर्व कल्पना येईल असं नाही. त्याला खूप खूप गंभीर अभ्यास करावा लागतो. खूप वेगळ्या पद्धतीने गंभीरपणे त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, त्या लिंकअप कराव्या लागतात, आपल्याला त्याचा गर्भित अर्थ समजतो. तर काय हरकत नाही, मी तुम्हाला ह्या बाबीबद्दल मी सांगणारच आहे. चुंद सुकरिक जी कथा जी आहे याच्यामध्ये तर दोन गोष्टी स्पष्ट आहेत की चुंदाचं जे कर्म जे होतं ते अकुशल होतं, आणि त्या अकुशल कर्मामुळे त्याचे जे त्याच जीवन दिठ्ठे व धम्मे म्हणजे त्याच जीवनामध्ये जिवंत असतानाच त्याला त्या कर्माचं फळ मिळालं. ओके, हा एक भाग झाला. परंतु कर्माचं फळ मिळाल्यानंतर मृत्यूनंतरही त्याला दुःखच मिळालेला. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या चुंद सूत्रच्या माध्यमातून कर्म सिद्धांत जो आहे किंवा कुशल कर्म किंवा पाप पुण्य हे जे आहे याच्या माध्यमातून लोकांना एक आहे की तुम्ही जर कुशल कर्म करत राहिले तर तुम्ही पुढची जी तुमची गती जी आहे त्या गतीला चांगल्या गतीला जाल, किंवा जिवंत असताना सुद्धा पद्धतीने सुखाचं जीवन जगू शकता. बुद्धांनी ह्या कथेतून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरी जी गाथा जी आहे आपल्याला जी बघायची आहे ती आहे धम्मिक उपासक. आता या ठिकाणी धम्मिक हा शब्द वापरलेला आहे आणि उपासक वापरला येतो. तर धम्मिक किंवा हे जे शब्द जे आहेत ते म्हणजे असा व्यक्ती तो धम्माच्या आचरणानुसार, त्या वचनानुसार आचरण करत असतो, किंवा भगवान बुद्धांनी दिलेली जी शिक्षा जी आहे, जे उपदेश दिलेले आहे किंवा जे देशना दिलेले आहे त्याच्यानुसार आपल्या स्वतःच्या जीवनाचं तो आचरण करतो, ग्रहण करतो. नुसतंच ऐकतो असं नव्हे, ऐकणारे ते भरपूर आहेत आपल्याकडे, पंडित लोक आहेत वगैरे, परंतु आचरण करतो त्याच व्यक्तीला धम्मिक म्हटलं जातं. पूर्ण जीवन, पूर्ण त्याचा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचा दैनंदिन व्यवहार जो आहे तो धर्माप्रमाणे असणार, त्याला आपण धम्मिक म्हणतो. असा हा उपासक जो आहे त्या उपासकाची कथा जी आहे
नंबरला आहे. तर ह्या कथेमध्ये भगवान बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे ते पण अतिशय महत्वाचं. म्हणजे आधीच्या कथेमध्ये संदर्भामध्ये दिलेलं आहे आणि ह्या कथेमध्ये कुशल कर्माच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. तर इथे हा जो आहे, ही कथा भगवान बुद्धांनी जे सावस्तीमध्ये जे 500 धम्मिक उपासक जे होते त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे धम्मिक उपासकांच्या संदर्भामध्ये ही कथा सांगितलेली आहे. तर या कथेमध्ये जे म्हणजे फॅमिली जी आहे त्या फॅमिलीमध्ये सुद्धा आणखी परत पंचसता म्हणजे 500 असे परिवार जे आहेत, तर हा पूर्ण धम्मिक उपासक होते. आणि हे जे लोक आहेत हे सर्व भिक्खूंना वेगवेगळ्या पद्धतीने भोजन दान करत असत. कुशल कर्म करता येईल, जेवढं दान धर्म करता येईल, जेवढं लोकांचं कल्याण करता येईल, लोकांना व्यवस्थित मार्ग दाखवता येईल, राहत होते आणि दुसऱ्यालाही प्रसन्न करत होते. अशा प्रकारचं वर्तन ह्या धम्मिक उपासकांचं होतं. आणि ते एकेका वेळेस सलाक यागू म्हणजे हे जेवणाचे प्रकार आहेत. सलाक यागू, नंतर सलाक भत्तंग, पक्षिक भत्तंग, निमंत्रण भत्तंग, आगंतुक भत्तंग, संघ भत्तंग, नंतर वस्सा वासिक भत्तंग, अशा प्रकारचे वेगवेगळे जे बघा चित्रामध्ये हे दाखवलेलं आहे. संघाचं हे भोजनदान आहे. या ठिकाणी भिक्खू उपासकांकडे पिंडपात करण्यासाठी आलेला आहे. तरण दिल्यासारखं वाटतं. कुठल्या तरी घरामध्ये कोणत्यातरी उपासकांनी बोलवलेलं आहे भगवान आपलं भिक्खूंना आणि ते भोजनदान देत आहेत. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे भोजनाचे दान जे आहे हे तो धार्मिक उपासक करत असतो. करत असताना त्याचं आयुष्य अशा प्रकारे व्यक्तीलाही एक आजार उत्पन्न होतो. परंतु तो आजार कसा असतो, त्याचा आयुसंखार असतो. वयानुसार तो वृद्ध होतो. म्हणजे वृद्ध काळामुळे वृद्धत्वामुळे त्याला आजार उत्पन्न होतो. आता बघा एक मिनिट बॅटरी ऑन करते. तर बघा या ठिकाणी त्या व्यक्तीला आजार उत्पन्न होतो. तर हा व्यक्ती आयुष्यभर कुशल कर्म करत असतो. कोणाच्या बद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष नसतो, कोणते क्लेश नसतात, नसतो, कोणता लोभ नसतो. त्यामुळे तो अगदी प्रसन्न असतो. हे जे विकार जे आहेत हे आपल्या मानगुटीवर बसतात आणि त्यांचं ओझं आपण आयुष्यभर वाहत असतो. आपण काढूनच टाकले तर आपल्यालाही हलकं वाटतं आणि इतरांनाही आपल्यापासून आनंद मिळत असतो. त्यामध्ये जो व्यक्ती दिसले आहे बघा, तो आजारी दिसतो आहे, परंतु चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा क्लेश नाही, यातना नाही, वेदना नाही, अगदी प्रसन्न आहे. जे काही होणार आहे त्याला प्रसन्न मनाने तो ग्रहण करणार आहे किंवा आत्मसात करणार आहे किंवा तो मान्य करणार आहे. या ठिकाणी बघा भगवान बुद्धांची सुद्धा मूर्ती दिलेली आहे. मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते आणि त्या श्रद्धेच्याच भरोशावरती किंवा जीवावरती किंवा तिच्या आधारे तो आपलं जीवन जगत असतो. तर त्याच्या मनामध्ये त्याला माहित होतं की आपल्याला आजार आहे आणि आपण एक दिवस आता मृत्यूला जाणार आहोत, आपला मृत्यू होणार आहे. परंतु नाराज न होता किंवा भय जो म्हणतो आपण मृत्यूचं भय जे आहे न होऊ देता हा व्यक्ती जो आहे हा धार्मिक उपासक आहे त्यांच्या मुलांना सांगतो की तुम्ही गौतम बुद्धांकडे जा, रोज द्या गौतम बुद्धांना की माझ्याकडे काही भिक्खू पाठवा
कशासाठी? तर मला त्यांच्याकडनं धम्मदेशना काही सूक्त ऐकायचे आहेत. माणूस जो आहे हा मरताना सुद्धा किंवा मृत्यू पावताना सुद्धा हा घेत असतो किंवा धम्माचा आश्रय घेत असतो. आणि हे जे सूक्त ऐकून किंवा समजून घेऊन त्याला जी काही मनाची जी अवस्था असते किंवा चित्ताची अवस्था जी त्यानुसार मग तो पुढच्या गतीला प्राप्त होतो. त्याच्या वडिलांनी त्या मुलांनी मग त्याच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ते भगवान बुद्धांकडे जातात आणि एक 6-7 जे भिक्खू जे आहेत ते त्यांच्याकडे येतात. आल्यानंतर हा व्यक्ती जो आहे धम्मिक उपासक जो आहे पलंगावर बसलेला असतो. हे भिक्खूगण त्याच्या आजूबाजूला बसतात आणि विचारतात की तुम्हाला काय ऐकायचं आहे, कोणती कथा ऐकायची, कोणते सूक्त ऐकायचे. हे विचारल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो मला महासती पठाण सूत्राच्या प्रमाणे मला उपदेश करा. सती पठाण सूत्र जे आहे हे संपूर्ण सतीवरती आधारित आहे. तुमची संज्ञा जे आहे त्याच्यावरती आधारित आहे. तुमचा कॉन्शियसनेस जो आहे त्याच्यावरती आधारित आहे. त्यामुळे सुद्धा हा व्यक्ती कॉन्शियसनेस जो भाग जो आहे किंवा सती जी आहे जो जागरूकता आहे सजगता आहे असलेलं सूत्र ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो. म्हणजे किती विरोधाभास आहे बघा. पहिल्या कथेमध्ये मी तुम्हाला म्हणजे त्या डुकराच्या सारखा तो आकार पण घेतो आणि त्यासारखं तो बोलायला पण लागतो आणि त्याला किती वेदना पीडा होत असतात. कुशल कर्म. आणि या ठिकाणी हा व्यक्ती जीवनभर कुशल कर्म करतो. कुशल कर्माने तो प्रसन्न राहतो, शांत राहतो. समय सुद्धा तो प्रसन्न राहून बुद्धांवरती श्रद्धा व्यक्त करून तो महासती पठाण सूक्त ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो. हा मोठा फरक या दोघांमध्ये आहे. यानंतर जे भिक्खू जे आहे त्याला महासती पठाण सूत्राच्या नुसार सूत्रामध्ये जे काही ज्ञान जे आहे ते तुम्हाला त्याला सांगत असतात. आणि सांगत असताना काय होतं की ज्यावेळेस असे जे पुरुष जे आहेत श्रद्धावान पुरुष आहेत पण श्रद्धा असणारे जे पुरुष आहेत त्यांचा मृत्यू समय जो ज्यावेळेस जवळ येतो देवलोकांमध्ये जे देवलोक आहेत. आता हे देवलोक आणि लोक याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. मध्ये जर गेलं तर तुमचाही संभ्रम होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा विचारायचे असतील या संदर्भात तर मी त्याचं पण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी म्हणजे तुम्हाला म्हणजे अगदी ठामपणे सांगेल. मला जेवढं माहिती आहे ते सांगेल. परंतु तुम्ही ते काय म्हणतात स्वीकार करायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. परंतु विचारताना आणि माझं उत्तर ऐकताना मनामध्ये कुठलाही द्वेष भावना किंवा काय म्हणतात त्याला असं हे करू नका. कारण भगवान बुद्धांचा धम्म हा माणसांना जोडणारा धम्म आहे. आणि तुम्ही असं जर समजा कोणीही असो धम्म सांगणारा त्याला जर असे प्रश्न विचारल्यानंतर योग्य उत्तर मिळालं नाही किंवा तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाता. हे माणसं जोडण्याचं काम धम्म करतो, दूर जाण्याचं काम करत नाही. तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला देवलोकांच्या संदर्भामध्ये पूर्णची काही जे संकल्पना जी आहे बुद्धांनी मांडलेली तर ह्या भिक्खूंच्या द्वारे जे काही ते महासती पठाण सूत्र ऐकत असतात त्यावेळेस 6 देवलोक येतात, देवता येतात, काही देवता येतात आणि रथ अति छान प्रकारे काय म्हणतात त्याला सजवून सोन्याचा आणि अगदी रत्नजडित हिरे माणके वगैरे यांना सजवून ते रथ घेऊन येतात. त्यामध्ये असे थांबतात. आता हा व्यक्ती इतका श्रद्धावान त्याला चांगल्यापैकी अभिज्ञा म्हणजे उच्च प्रकारचं ज्ञान जे आहे हे ते असा व्यक्ती आहे. तर त्याला ते दिसतात.
त्या देवता दिसतात आकाशामध्ये. आणि या ठिकाणी हे भिक्खूगण जो आहे ते त्याला कथा सांगत असतात की आकाशामध्ये बघून असं हात वाऱ्याने सांगत असतो की तुम्ही आता इथे थांबू नका, तुम्ही निघून जा, ग्रहण करायचं आहे. मी धम्म ग्रहण केल्यानंतर जे काही करायचं आहे किंवा जे काही होईल ते मला मान्य आहे. परंतु हा ज्या वेळेस हा व्यक्ती ज्यावेळेस असे हात वारे करून नाही नाही म्हणतो, असं नाही म्हणतो, जे बसलेले जे भिक्खू जे आहेत त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते की अरे आपण इतक्या चांगल्या प्रकारे बुद्धांचा धम्म सांगत आहोत, कथा सांगत आहोत आणि यांनीच आपल्याला बोलवलेलं आहे आणि विशेष म्हणजे बुद्धांनी आपल्याला पाठवलेलं आहे. हे ऐकण्याच्या ऐवजी हा मनुष्य आपल्याला नाही म्हणतो, तुम्ही बोलू नका वगैरे, असा त्यांचा समज होतो. हा समज झाल्यानंतर काय होतं की ते भिक्खूगण त्याची परवानगी घेऊन किंवा त्याला म्हणजे सूचित करून ते निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर मग त्याच्या घरामधला जे मुलं असतात त्याचे जरा विचारात पडतात आणि रडायला लागतात की आमचे वडील जे आहे त्यांची सती जी आहे, सती म्हणजे काय, सजगता आहे ती बहुतेक लयाला गेलेली, नष्ट झालेली आहे किंवा कमी होत चाललेली आहे. आणि वडिलांचा आता काय अंतिम समय जो आहे आलेला आहे. तर ह्या विचाराने ते थोडे म्हणजे हतबल होतात, रडायला लागतात. आणि त्यांना माहित होतं की आमचे वडील जे आहेत कधी मरणाला भिले नाही, त्यांनी कधी मरणाच्या बाबतीमध्ये भय त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालं नाही. परंतु आता हे असं काय झालं की भगवान बुद्धांचा धम्म ऐकताना सुद्धा त्यांनी भिक्खूगणांना धम्म मला सांगू नका असं हातावारे करून नाही म्हणून त्यांना परत पाठवून दिलं. तर ते थोडेसे विचलित होतात, त्यांना फार मोठा प्रश्न पडतो. थोड्या वेळाने ज्यावेळेस ते जे त्यांचे वडील जे आहेत ते वडील थोडं शांत झाल्यानंतर हे झाल्यानंतर ते येतात आणि त्यानंतर ते परत विचारतात. भिक्खू जे आहेत हे सुद्धा भगवान बुद्धांकडे जातात आणि भगवान बुद्धांना सगळं कथन करतात की आम्ही असं असं करत असताना ह्या व्यक्तीने अशा अशा प्रकारचं वर्तन केलं. तर भगवान बुद्ध तिकडे तेच सांगतात आणि इकडे हा व्यक्ती सुद्धा मुलांना तेच सांगत असतो. हा व्यक्ती मुलांना काय सांगत असतो की अरे म्हणजे तात हा शब्द वापरतात, मुलांनो मृत्यू समय जवळ आलेला आहे आणि देव लोकांमधून ज्या देवता मला घेण्यासाठी रथ जे म्हणजे अलंकृत करून आलेले आहेत, सांगत होतो की तुम्ही आता येऊ नका, थांबू नका, तुम्ही नंतर या किंवा जे काही असेल ते नंतर बघूया वगैरे काय जे असेल. तर त्यांना मी नाही म्हणालो, मी भिक्खूंना नाही म्हणालो असं नाही. तो असं म्हणत असताना देवता लोक सुद्धा इतके आग्रही होते की जसं की त्यांना असं वाटत होतं की जे भांड जे आहे ते फोडून आता आम्ही ह्या व्यक्तीला घेऊन जाणार, म्हणजे एक सोन्याचं भांड आम्ही आता देवलोकामध्ये घेऊन जाणार. देवतांमध्ये आनंद होता, त्याच्यामुळे ते त्याला आग्रह करत होते की तू आमच्या बरोबर चल, आमच्या बरोबर चल. आणि हा व्यक्ती नाही नाही म्हणत होता. हे काही जे प्रसंग घडला तो प्रसंग हा व्यक्ती मुलांना सांगतो. इकडे भिक्खू लोक जे आहेत, भिक्षू जे आहेत, भिक्खू जे आहेत ते भगवान बुद्धांना सांगतात की त्यांनी असं अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे, आम्हाला त्यांनी धम्म सांगायला नाही सांगितलं आणि हातवारे करून आम्हाला स्टॉप केलं, म्हणजे सांगायला बंदी केली वगैरे. तर ती भिक्खू वस्तुस्थिती तशी नाही. ही जी व्यक्ती जी आहे त्यांना घेण्यासाठी, कारण ते देवलोकामध्ये उत्पन्न होणार, श्रद्धावान व्यक्ती देवलोकामध्ये उत्पन्न होणार, त्यांना घेण्यासाठी जे काही देवता आल्या होत्या ते नाही म्हणत होते की मला अजून करायचं आहे, मला धम्म आत्मसात करायचा आहे, तर त्या अजून तुम्ही इथे थांबू नका असा हात वारे करत होते, तुम्हाला नाही. तर असं ऐकल्यानंतर भिक्खू सुद्धा असे थोडे आश्चर्यचकित होते, त्यांना विशेष वाटतं, नवल वाटतं. असं कसं होऊ शकतं की
हा जो व्यक्ती जो आहे हा त्याला आम्हाला तर काही दिसलं नाही, त्याला स्वतःला दिसलं तर याच्यामध्ये हेच एक महत्वाचं आहे की जो बुद्धांच्या धर्मांच्या मार्गावरती चालत चालत जो दिव्य जी काही शक्ती जी आहे, आपल्या ज्या अभिज्ञा ज्या आहेत त्या प्राप्त केल्यानंतर ह्या व्यक्ती असामान्य होतात. सामान्यासारख्या त्यांच्या म्हणजे दृष्टी म्हणा किंवा विचार हे राहत नाही, तर त्यांना असामान्य ताकद बल जे आहे ते प्राप्त होतं. हे व्यक्ती विहार करायला लागतात. ते आपल्यासारख्यांच्या सामान्य लोकांच्या भिक्खू म्हणतात की हा व्यक्ती आता आयुष्यभर या व्यक्तीने म्हणजे पुण्य कर्म केलेलं आहे, तो कुशल कर्म केलेला आहे आणि तो आयुष्यभर काय अगदी आनंदी राहिलेला आहे, सुखाने राहिलेला आहे. नंतर पुढच्या लोकांमध्ये जाईल, त्याची गती काय, डेस्टिनेशन काय, अशा प्रकारे ते भिक्खू भगवान बुद्धांना विचारतात. तर भगवान बुद्ध मग त्याच्यावरती उत्तर देतात. हा व्यक्ती याने आयुष्यभर कुशल कर्म केले, पुण्याचं काम केलं, ह्या कर्माने तो आयुष्यभर सुखाने राहिला, परंतु मृत्यूनंतर सुद्धा तो देवलोकामध्ये उत्पन्न होऊन तिथे सुद्धा तो सुखच भोगणार आहे, तो सुखानेच राहणार आहे, तो तिथे आनंदीच राहणार आहे आणि प्रसन्नच राहणार आहे. भगवान बुद्धांनी या दोन गाथांमध्ये एक अकुशल कर्म आणि एक कुशल कर्म, आयुष्यभरामध्ये तुम्ही काय करतात कर्माने तुम्हाला नंतर त्याच जीवनामध्ये कशा प्रकारे त्याचा विपाक जो मिळतो, फळ जे मिळतं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याचे विपाक म्हणजे काय फळ जे आहे ते सुद्धा सांगितलेले आहे. वाईट फळ आणि मृत्यूनंतर सुद्धा चांगले फळ आणि वाईट फळ, अशा प्रकारे ह्या दोन गाथांच्या भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्खूगणाला उपदेश केलेला आहे. म्हणजे हा उपदेश फक्त भिक्खूगणांसाठी लागू होत नाही, तर हा सर्व उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खू या सर्वांसाठी लागू होतो. आता या ठिकाणी आशय संपलेला आहे, पण जे काही आपल्याला घ्यायचं होतं, सांगायचं होतं ते संपलेलं आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की अविची यामध्ये तो चुंड सुकरीत जातो, तर नेमकं हे काय आहे, म्हणजे नरक ही संकल्पना काय आहे ही पण तुमची थोडीफार क्लिअर झाली तर मला बरं वाटेल. देवलोक काय आहे ही पण संकल्पना जर क्लिअर झाली तर मलाही ते बरं वाटेल. त्याच्या पुढे आपल्याला धम्माचा जो अभ्यास जो आहे हा गंभीर अभ्यास करायचा आहे. नुसतं त्रिशरण पंचशील किंवा बुद्ध वंदना, धम्म वंदना याच्यावरती आपल्याला राहायचं नाही. आयोजकांनी या ठिकाणी इतक्या सुंदरपणे मेहनत घेऊन हा जो उपक्रम राबवलेला आहे, उपयोग आपला जीवनमान सुधारण्यासाठी, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आपण ते करायला पाहिजे किंवा केला पाहिजे. तर या ठिकाणी निरय हा जो विषय जो आहे, या ठिकाणी मी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती देणार, कारण हा जो विषय आहे हा अभिधम्मातला विषय आहे. आणि अभिधम्म म्हणजे काय, उच्च प्रकारचा धम्म की जो भगवान बुद्धांनी लोकांना सांगितलेला. कारण अभिधम्म हा सामान्य माणसाला सहसा समजत नाही, कारण त्या ठिकाणी वापरलेले शब्द किंवा संकल्पना ह्या अतिशय समजण्या सारख्या आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी काही ठराविक लोकांनाच तो अभिधम्म सांगितला. ह्या निरयाचा जो भाग जो आहे, म्हणजे नरकाचा भाग जो आहे, तो भाग इथे सांगितलेला आहे. देवलोक सांगितलेला आहे, लोक सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी लोक जो हा शब्द वापरलेला आहे, तर आपण त्याला किती वाजेपर्यंत बरं ठीक 8 वाजेपर्यंत वेळ आहे का सर आपला? हॅलो
8 पर्यंत वेळ आहे आपल्याला सर. हॅलो. हा पूर्ण वेळ घ्या तुम्हाला सर. हा 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 बरोबर. आणि लोक हा शब्द जो आहे, हा लोक शब्द आपण दोन अर्थाने वापरतो आणि सर्वसाधारणपणे लोक हा अर्थ आपण जनसामान्य जो आहे त्याला आपण लोक म्हणतो, बरोबर. परंतु अभिधम्मामध्ये लोक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की अस्तित्व. असे काही ह्या निसर्गामध्ये किंवा ह्या जगामध्ये असे काही अस्तित्व आहेत, ते वेगवेगळे अस्तित्व आहेत, म्हणजे जीव मात्रांचे वेगवेगळ्या प्रकारचे अस्तित्व आहेत. हा एक भाग झाला. आणि साधनेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्यावेळेस विपश्यना वगैरे आपण करत असतो तर त्या क्षेत्रामध्ये आहेत ते मन आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या क्षेत्रातून जे काही फिरत असतं किंवा विचरण करत असतं त्याला सुद्धा लोक म्हटलं आहे साधनेच्या क्षेत्रामध्ये. आणि बाहेरच्या जर जगामध्ये तुम्ही जर बघितलं, हे अस्तित्व या अर्थाने लोक हा शब्द वापरलेला आहे भगवान बुद्धांनी. अस्तित्व या निसर्गामध्ये 31 प्रकारचे लोक आहेत. 31 प्रकारचे लोक आहेत की त्यामध्ये सर्व जीवसृष्टी विभागलेली आहे. विभागलेली आहे. आता या ठिकाणी मी एक वाक्य जे सांगणार आहे ते अतिशय मनामध्ये तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे बाहेर 31 प्रकारचे लोकांचं अस्तित्व आहे आणि बाहेर म्हणजे निसर्गामध्ये अस्तित्व आहे किंवा तिथे ज्याप्रमाणे घडामोडी होत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा त्याच प्रकारच्या घडामोडी सुद्धा आहेत. ह्या दोन गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या म्हणजे आपल्याला कल्पना जी आहे ती लक्षात येईल. तर हे जे बाहेरचे जे 31 लोक जे आहेत त्याच्यामध्ये जे पहिले 4 जे आहेत ते 4 अधोगतीचे लोक आहेत किंवा अस्तित्व, बरोबर. तर त्या 4 अधोगतीच्या लोकांमध्ये पहिला जो आहे निरय आहे, नंतर असुर लोक आहे, नंतर प्रेत लोक आहे आणि नंतर निर्यक लोक आहे. निरय जो हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आपल्या कथेच्या संदर्भाने आपण याचाच विचार करू फक्त जो आहे निर अधिक अय हा असा शब्द तयार झालेला. आणि अय ह्या शब्दाचा अर्थ होतो सुख, आनंद. आणि निर जो आहे हा निगेटिव्ह फॉर्म आहे. अय म्हणजे सुख नाही, ज्या ठिकाणी सुख नाही, ज्या जागेवरती सुख नाही म्हणतो निरय, त्यालाच आपण काय म्हणतो नरक. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या निराळ्याच्या ज्या गोष्टी आहेत, आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जिवंत असताना सुद्धा आपण त्याचा उपभोग म्हणजे भोगत असतो. तर ज्या जन्मामध्ये आपण जाणार आहे आपल्या कर्माच्या अनुषंगाने जे आहे किंवा कुशल आणि अकुशल कर्माच्या अनुषंगाने भगवान बुद्धांचा जो कर्म सिद्धांत जो आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही ज्या जन्मामध्ये तुम्ही उत्पन्न होणार आहात सुद्धा तुम्ही निरयामध्ये म्हणजे नरकामध्ये. मग याचा अर्थ असा होतो की बाहेरच्या जगामध्ये पण असं काही एक अस्तित्व आहे की त्या ठिकाणी सुद्धा सुखाची जागा नाही, तिथे सारखं दुःखच आहे, यातनाच आहे, पीडा आहे, क्लेश आहे. अशी जागा असावी आहेच. ज्यावेळेस मी अभिधम्माचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी मला म्हणजे वाचून आश्चर्य वाटलं. अभिधम्मामध्ये बुद्धांनी किती सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी मोजून मापून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे निरयाचं जे वर्णन केलेलं आहे ते निरयाचं वर्णन बघा. पृथ्वी ती 2,40,000 योजन म्हणजे असं जर गोल पृथ्वी आहे तर तिथून जर एखादा असा आतमध्ये गेला तर त्याची पूर्ण लांबी जी आहे म्हणजे व्यास जो आहे तो किती आहे 2,40,000 योजन त्या काळामध्ये मोजणी झालेली असं अभिधम्मामध्ये आहे. आणि 1 योजन म्हणजे किती 7 मैल.
म्हणजे 7 मैल आणि 1 मैल म्हणजे किती 1.5 किलोमीटर अंदाजे आपण घेतो. तर 1 योजन किलोमीटर मध्ये जर म्हटलं तर 10.5 किलोमीटर. आता जर एखाद्या आपल्या भूगोलाचा विद्यार्थी असेल किंवा प्राध्यापक असतील किंवा माहितगार तर त्यांनी किलोमीटर दिलेले आहेत आणि याच्यावरनं किलोमीटर ते जुळून बघा ते बरोबर जुळत त्या काळामध्ये मोजलं. हे सगळं माइंड मॅटर चा भाग आहे. अभिधम्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये हा निरय कुठे आहे? आता याच्यामध्ये माहितीये का की जी पृथ्वीचा जो वरचा जो भाग जो आहे आणि तो अगदी टॉपचा जो भाग आहे त्याच्यावरती मनुष्य लोकांचं अस्तित्व आहे. मी तुम्हाला आधीचे 4 लोक सांगितले त्यातलं मी फक्त एकच लोकांच्या संदर्भात सांगणार आहे. परंतु तुम्हाला अस्तित्वाच्या बाबतीतही सांगतो की पृथ्वी जशी गोल आहे त्याच्या टॉप वरती मनुष्य लोक म्हणजे आपण स्वतः आहे. बरोबर. त्याच्या खाली मग निरय अपाय लोक जे आहे किंवा हे जे काय म्हणतो आपण अपाय गती आणि दुसरा त्याला शब्द जे आहे अधोगती लोक. तर हे लोक जे आहे अस्तित्व हे जमिनीच्या खाली आहे. मोजमाप दिलेला आहे म्हणजे पृथ्वीच्या वरच्या भागापासून 15 योजन 15 योजन जे आहे केला की दुसरा जे नरक आहे तो सुरू होतो. परत 15 योजन सोडल्यानंतर परत दुसरा नरक सुरू होतो. असे हे नरकाचे 8 भाग केले गेलेले आहेत. हा भाग जो आहे हा अविची नरक आहे आणि तो सगळ्यात डेंजर आहे म्हणजे खूप भयानक आहे. म्हणजे ह्या नरकामध्ये उत्पन्न झालेला जीव जो आहे दुःखातून मुक्त होत नाही, कधीही मुक्त होत नाही. अशा प्रकारचा हा अविनिरय म्हटलेला आहे ना असा हा निरय लोक आहे. आणि याच्या संदर्भामध्ये देवदत्त जे आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे कथेमध्ये. म्हणजे अविची निरय जर तुम्हाला बघायचा असेल तर देवदत्ताची जी कथा जी आहे त्याचा पण संदर्भ दिलाय. कारण देवदत्त इतके अकुशल कर्म केलेले आहेत. त्यांनी बुद्धांचा रक्तपातही केलेला आहे. त्याच्यामुळे ते खूप मोठं अकुशल किंवा पाप त्यांच्याकडनं झाल्यामुळे तो व्यक्ती नरकामध्ये उत्पन्न झालाय आणि तो त्यातनं मुक्त होत नाही. आणि त्याच्यामध्ये जो संताप म्हणजे ताप म्हणजे उष्णता जी आहे असते की 100 योजन जरी लांब माणूस असला आणि त्या अविची नरकाजवळ तो जर जात असला योजन लांब जरी असला तर ती उष्णता तिथपर्यंत येते आणि त्याचे डोळे त्या उष्णतेने फुटू शकतात, जळू शकतात. इतकी उष्णता त्यामध्ये असते. मजली बिल्डिंगचं एवढा दगड जरी तुम्ही त्या निरयामध्ये टाकला त्या नरकामध्ये टाकला इतकी उष्णता इतकी प्रचंड असते सुद्धा असा पाण्यासारखा असा वितळून जाईल इतकी त्याची उष्णता भयंकर असते. आणि अशा नरकामध्ये हा व्यक्ती देवदत्त म्हणा किंवा कोणीही अकुशल कर्म करणारा व्यक्ती तिथे उत्पन्न होतो असं धम्मामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धांच्या अभिधम्मामध्ये सांगितलेलं आहे. पंचगती दीपनंद नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये तर खूपच स्पष्ट सगळं दिलेलं आहे. पाप कृत्य केल्यानंतर तुम्हाला पुढची गती कोणती आहे त्याचं स्पष्ट तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणासहित दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे जे जीवांची हत्या कराल त्या जीवाच्या जन्मामध्ये तर तुम्हाला जाणार आहेच. त्यांच्या कर्माचं फळ विपाक म्हणून असंही त्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा जो निरय जो आहे तो 8व्या क्रमांकावरती एक निरोजन हे जे आहेत नरक जे आहे त्याची जी खोली जी आहे ती 1,20,000 योजन अशी आहे. म्हणजे पृथ्वीचा वरचा भाग जो आहे मृत्तिकामय म्हणजे
मातीच्या सारखा आहे आणि आतला भाग जो आहे खडक, आणि त्याच्यामध्ये आणखी परत लावा रस वगैरे हे जे उष्ण तप्त जे जे आहे. आता बघा, तुम्ही जमिनीमध्ये जर तुम्ही खोदला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू आढळतात. आढळत नाही असं होऊ शकत नाही. हे जीवजंतू तिथे कसे उत्पन्न होतात, का उत्पन्न होतात? काही ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याचे झरे सुद्धा तुम्हाला दिसतात. काही ठिकाणी अगदी मंद उष्णता असणारे, काही ठिकाणी अक्षरशः उकळतं पाणी दिसतंय आपल्याला असं उसळ्या मारताना. तर हे झरे जे आहेत किंवा लाव्हा रस, जो कोर मधला लाव्हा रस जो आहे त्याची उष्णता आणि जमिनीच्या म्हणजे दिशेने येणारा जो लाव्हा रस जो आहे त्याची उष्णता काहीच त्याच्या उष्णतेमध्ये, तीव्रतेमध्ये. तर त्याच्या आजूबाजूला असणारे जे काही जीवजंतू आहेत हे कोणत्या यातना भोगत आहेत, म्हणजे काय, उष्णतेमुळे होणारे ज्या यातना ज्या आहेत, वेदना ज्या आहेत, दुःख जे आहेत ते भोगत आहेत. असे कितीतरी जीवजंतू पृथ्वीच्या पोटामध्ये आहेत आणि ते तिथे उत्पन्न होतात. त्याच्याबद्दल मला म्हणजे इतकं ज्ञान नाही, परंतु ते सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये दिलेलं आहे, अभिधम्मामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. मरताना सुद्धा तुमचे चित्त किती किती अवस्थेमधून जात, तुमचा जन्म तुम्ही कुठे घेणार आहे, कशा प्रकारे घेणार आहे याचाही त्याच्यामध्ये प्रतिसंधी म्हणतात त्याला, ते पण दिलेलं आहे. च्युती म्हणजे काय, मरणाची अवस्था, त्याच्या संदर्भामध्ये पण दिलेलं आहे. तुम्हाला तुम्ही जर बघितलं तर काही काही लोक जे आहेत तिथे याच्यामध्येच झोपेमध्येच मृत्यू पावतात. काही काही लोक मृत्यूनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरती खूप प्रसन्नता दिसते, म्हणजे जी डेड बॉडी असते त्याच्यावरती क्षमता दिसते, तुमच्या असा क्लेश दिसत नाही. आणि काही काही लोकांच्या चेहऱ्यावरती हे स्पष्टपणे जाणवतं आपल्याला. तर हे मरतानाच्या शेवटच्या ज्या चित्ताच्या अवस्था आहेत ते त्या छटा सोडून जातात. हा फार गंभीर आणि सूक्ष्म अभ्यास आहे. तर मी हे सांगण्याचा का प्रयत्न करतो आहे की हा विषय जो आहे हा आपल्यासाठी गंभीर आहे, परंतु तो कोणी हाताळत नाही किंवा कोणी सांगत नाही, पण मी ते तुम्हाला सांगतो आहे. हे तुम्ही फक्त आज ऐकून घ्या, त्यानंतर मग परत आपण ह्या विषयावरती आणखी काही गंभीर बोलू, तुम्ही ऐकाल त्यावेळेस मग तुम्हाला हे लक्षात येईल. हा जो नरक जो भाग जो आहे हा अधोगती मधला भाग आहे आणि तो कुठे अस्तित्वात आहे, तर तो पृथ्वीच्या पोटात आहे. बाह्य जगाचा विचार करता, अस्तित्वाचा विचार करता त्यावेळेचा हा भाग झाला. आता मी तुम्हाला मी आधी सांगितलं की तुमच्या शरीर आणि मन घडामोडी आणि त्याचबरोबर बाहेरच्या होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत याच्यामध्ये खूप साम्य आहे, सारखेपणा आहे. तर मग आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये प्रकारच्या घडामोडी होत असतात. बऱ्याच वेळा आपण सुद्धा त्या बाहेरच्या घडामोडीमध्ये जी उष्णता, जी इतर जीव काय म्हणतात त्याला अनुभव करत असतात, त्यावेळेस आपण सुद्धा ह्या जीवनामध्ये आपल्या कर्मामुळे सुद्धा तेवढ्याच उष्णतेने, म्हणजे राग, संताप, क्रोध च्या माध्यमातून सुद्धा आपणही ते भोगत असतो, जिवंत असतात आणि मृत्यू ते भोगत असतो. जसं चुंद सुखरकानी जिवंत असताना सुद्धा, म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की त्याला किती पीडा होत असते. तर त्या लादा आणि आपल्या शरीरामध्ये जी पीडा उत्पन्न होते त्याची उष्णता, त्याची तीव्रता ही सारखीच. तर अशा प्रकारचे जे नरक जे आहेत ते आपण जीवन जगत असताना सुद्धा आपण भोगत असतो. नरक जसा भोगत असतो तसं सुखही भोगत असतो, आनंदही घेत असतो. केव्हा ज्याचे कुशल कर्म असतील तो सुख उपभोगतो, ज्याचे अकुशल कर्म असतील तो दुःख उपभोगतो. तर अशा प्रकारे असताना आपलं शरीर आणि आपलं मन ज्या शरीरामध्ये तो एक लोक झाला, हा एक प्रकारचा. आणि बाह्य जगामध्ये उदाहरण दिलं पृथ्वीचं वगैरे, तो
एक भाग झाला. आता अशा प्रकारे हा निरय आणि मनुष्य लोक आणि याच्यानंतर मग जे काही देवलोक आहेत, हे देवलोक जे आहे 6 प्रकारचे देवलोक आहेत आणि यांचं स्थान कुठे आहे. आता तुम्ही म्हणाल की हे देवलोक अस्तित्वात कुठे आहे, तर त्यांचं सुद्धा अस्तित्व आहे, परंतु ते अस्तित्व आपल्याला आपल्या सामान्य डोळ्यांनी दिसत नाही. आपल्या लक्षात हे सगळे अस्तित्व म्हणजे देवलोक आहेत, रूप ब्रह्मलोक आहेत, अरूप ब्रह्मलोक आहेत, हे सगळे अस्तित्व आहेत, परंतु आपल्याला ते दिसत नाही किंवा आपले सामान्य डोळे त्या क्षमतेचे नाही. पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती आपल्या विपश्यना साधनेने शब्दागामी, अनागामी आणि अहंत पदापर्यंत पोहोचतो, तर त्याची जी क्षमता जी आहे तिथपर्यंत पोहोचलेली असते. तो अनुभव घेत असतो. आता हा धम्मिक उपासक साधनेने, बुद्धांच्या वरच्या श्रद्धेने त्याची जी क्षमता जी आहे बघण्याची, जाण्याची, तिथपर्यंत पोहोचते की तो देवतांना बघतो, स्वतः डोळ्याने बघतो रथाने येताना, तो वार्तालाप करतो. आता ह्या ज्या देवलोकाच्या बद्दल जो विषय जो आहे त्याच्यामध्ये प्रकारचे देवलोक आहेत. तर ते 6 प्रकारचे देवलोक कोणते आहेत? चातुर महाराजिक आहे, त्रायंतिस आहे, याम, तुषित, परनिर्मित, वशवत. तर हे बाकीचे आपल्याला काही घ्यायचं नाहीये, परंतु जे त्रायंतिस देव जे आहेत त्याच्याबद्दल आपल्या समाजामध्ये फार मोठा हे आहे. 30 म्हणतो, पण आपण 33 कोटी म्हणतो, परंतु प्रत्यक्षात ते फक्त 33च आहे. 33 उद्गत. आणि त्यांचं सुद्धा वर्णन अभिधम्मामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. आता बघा, 33 कोटी देव आहेत असे सांगणारे पण लोक आहेत आणि प्रत्यक्षात 33 फक्त देव आहेत, फक्त 33 देव आहेत असे पण सांगणारे लोक आहेत. आता याच्यावरती विश्वास कोण ठेवेल? जो शिक्षित व्यक्ती आहे, जो जाणकार व्यक्ती आहे, तो 33 याच्यावर विश्वास ठेवेल, आणि जो अज्ञानी जो आहे 30 कोटी देवांवरती म्हणजे विश्वास ठेवेल. आता हे कोणी सांगितलं? जे लोक आहेत की अंधश्रद्धेच्या, आणि एवढंच नाही तर ते गायीच्या पोटातही घातले आणि लोक त्याला नमस्कारही करतात. ते श्रद्धेचा विषय आहे. आता गायीचाही पण लोक नमस्कार करत होते पूर्वी, तर गाय तर ही म्हणजे साधनाचं म्हणजे उत्पन्नाचं, आणि गायीशिवाय घरच दिसत नव्हतं पूर्वी, त्यामुळे गायीला खूप मान सन्मान होता. गायीमुळे बैल मिळायचं, दूध मिळायचं, सगळ्या प्रकारचे म्हणजे सोयी गायीमुळे उत्पन्न होत होत्या. हुंड्यामध्ये गायी दिल्या जात होत्या. त्याच्यामुळे गायीच्या बद्दल मनामध्ये, आपल्या पण मनामध्ये कोणता द्वेष असू नये आणि मत्सरपणा असू नये. तर हा जो विषय आहे 33 कोटी लोकांचा शब्द जो आहे, या शब्दाचा अर्थ काय कोणाला माहिती? तर तुम्ही जर त्रिपिटकामध्ये जर गेला तर देव शब्द हा वेगवेगळ्या अर्थाने बऱ्याच ठिकाणी वापरला गेला. इव्हन पावसाला सुद्धा देव म्हटलेला आहे, कारण पावसामुळे जमिनीवरती पीक येतं. ते पीक आल्यानंतर आपण जीवन काय जे जीवन जे आहे ते आपण व्यापत असतो किंवा व्यतीत करत असतो. राजाला सुद्धा देव म्हटलेला आहे, कारण राजाच्या आश्रयाने आपण जीवन जगत असतो. तो आपल्याला सुरक्षा प्रदान करत असतो, काळजी घेत असतो, आपल्याला जीवन जगण्याचं जे काही साधन आहे तो देत असतो. अशा म्हणजे देवतांना सुद्धा देव म्हटलेला आहे. बुद्धांच्या रक्षण करण्यासाठी सुद्धा देवता आलेले आहेत. म्हणजे ह्या देवता जे आहेत हे काय काम, असंही काम करतात रक्षण करण्याचं. कोणाचं? सद्ग्रस्ताचं रक्षण करण्याचं. तर अशा प्रकारे हा देव शब्द जो आहे, ह्या शब्दाचे अर्थ असे विविध अंगाने आलेले आहे. आणि अशा लोकांचं एक अस्तित्व आहे, आणि ते म्हणजे सुमेरू जो पर्वत जो आहे, त्याचा अजून कोणाला शोध लागलेला नाही. त्याची उंची, त्याचा व्याप,
हे सगळं या अभिधम्मामध्ये दिलेलं. त्या सुमेरू पर्वताचा जो मी बघितला, त्याची उंची जी आहे ती पण काढलं त्याच्यामधनं मला 84,000 योजन त्याची उंची आहे. आता ह्या 84,000मध्ये आणखी परत काय काय आहे ते खूप मोठा त्याच्यामध्ये अभ्यास होता, परंतु मी त्याच्यामध्ये गेलो नाही. पण म्हटलं प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला याचं अस्तित्व जे आहे, देव लोकांचं अस्तित्व आहे, त्याचा शब्दाचा अर्थ कळावा. हा शब्द येतो, स्वर्गचा हा शब्द येतो, तो त्याला पालीमध्ये म्हणतात सग्ग. तर हा सग्ग जो शब्द जो आहे यालाच हॅपीनेस काय म्हटलेलं आहे, हॅपीनेस, द प्लेस ऑफ, काय म्हटलेलं आहे, द प्लेस ऑफ हॅपीनेस. हे जे हॅपीनेस आहे हे तुम्हाला जिवंत असताना सुद्धा मिळतं. तुम्ही जिवंत असताना सुद्धा हॅपीनेस मिळतो, त्याला सुद्धा तुम्ही स्वर्ग म्हणू शकता. मनाच्या प्रसन्नतेच अवस्था, थोडक्यात सांगायचं म्हणजे मनाच्या प्रसन्नतेत सुखाची जी अवस्था असते त्यालाच स्वर्ग म्हणायचं. ओके. आणि त्यानंतर तुम्ही जर मृत्यू पावल्यानंतर देव लोकांमध्ये गेला तर तिथे सुद्धा सुखच असतं, तुमचं मन सुद्धा हे प्रसन्नच राहत असतं. आलं लक्षात. तर स्वर्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे आपल्या मनाच्या सुखाची किंवा प्रसन्नतेची एक अवस्था असते. आता हा जो धम्मिक उपासक जो आहे मध्ये गेला, स्वर्ग लोकांमध्ये देवता लोक असते, तर त्याच्या मनाची प्रसन्नता कशी होती, अगदी चित्त त्याचं अगदी प्रसन्न होतं, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नव्हता, कोणत्याही प्रकारचा क्लेश नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही फोटो, मॅडमनी इतके सुंदर पीपीटी बनवले आहेत बघा, त्याच्या अनुषंगाने ते चेहऱ्यावरती त्याच्या चित्ताच्या छटा दिसतात. आणि त्याचबरोबर चुंद शुक्राच्या चेहऱ्यावरती त्याच्या कर्माच्या सुद्धा छटा दिसतात. जो आहे तो स्वर्गामध्ये गेल्या म्हणजे देव लोकांमध्ये गेल्यावरही तो भोगतो. म्हणजे मोदती म्हणजे काय, आनंदीच राहतो, प्रसन्न राहतो. अलग लक्षात. स्वर्ग ही सुद्धा जी संकल्पना जी आहे ही सुद्धा म्हणजे खूप खूप म्हणजे द्वेष मूलक म्हणजे आहे, म्हणजे द्वेष करणं. स्वर्ग आणि नरक ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये नाही, आपल्याला सांगितलेली नाही. असं ठासून सांगितलं जातं. इव्हन पेपरमध्ये पण जे काही लेख आले पूर्वी किंवा आता येतात तेही भिक्खू गणही आपले कोणते जे असे माझ्यासारखे जे काही ज्ञान सांगत असतात ते सुद्धा हे फार चुकीचा प्रवाह आहे, चुकीचा प्रवाह आहे. ह्या जो मूळ त्यांचा जो काही धम्म जो आहे ह्या धम्म प्रवाहापासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे जे भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये सत्य जे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोकांना सांगितलं जातं, अर्थाने लोकांना आचरण करण्याला सांगितलं जातं. आता स्वर्ग आणि नरक ही कल्पना लोकांना सांगितली जाते, हिंदू धर्मामध्ये आहे, परंतु त्यामागचं कर्म सिद्धांत सांगितला जात नाही. जातं की तुम्ही देवाची भक्ती करा, देवाला दान धर्म द्या, ब्राह्मणांना भोजनाला बोलवा. देव तुमच्या आचरणाच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती कोणत्याही तुम्हाला म्हणजे तुम्ही सुखाकडे कसे पोहोचाल याच्याबद्दल तुम्हाला उपदेश दिला जाते. फक्त तुमच्याकडनं काढून घेणं किंवा त्यांना भोजन दान देणं किंवा काय म्हणतात त्याला जाती व्यवस्था जी आहे विषम आहे त्याचं पालन करणं हे तुम्हाला शिकवलं जातं. आणि ते जर मोडलं तर काय होतं, देवाचा कोप होतो असंही सांगितलं जातं. तर त्या लोकांनी जर ह्या संकल्पनेचा चुकीचा अर्थ जर केला असेल किंवा त्यांनी लोकांना चुकीचा अर्थ सांगितला असेल, पण तेच चुकीचं आहे असं समजावं. आता बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्याला वाचनाचा, बोलण्याचा, शिकण्याचा सगळ्या प्रकारचा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेला आहे.
तर्क वितर्क करण्याचं तुम्हाला बुद्धी आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तर त्याचा उपयोग करून आम्ही जे काही भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातून किंवा जे काही वचन जे आहे त्यातनं शुद्ध स्वरूपातलं जे काही तत्वज्ञान आहे, जे चोरून यांनी त्याचा विपर्यास जगामध्ये मांडलेला आहे, हे फार महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने तर आस्तिक आपण आहोत आणि बुद्धांचा धम्म न मानणारे लोक जे आहेत ते नास्तिक आहेत. मग सत्यावरती आहेत लोक आस्तिक आहेत आणि न मानणारे लोक नास्तिक आहेत. परंतु जगामध्ये काय उलटच सांगितलं जातं, देवांना न मानणारे लोक नास्तिक आहेत आणि देवांना मानणारे लोक जे आहेत ते आस्तिक आहेत. म्हणजे हा भाग वेगळा आहे. मी तुम्हाला ह्या संकल्पना ज्या आहेत त्या थोड्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि बाबासाहेबांनी आम्हाला देव असं बरेचसे जण सांगतात. आता देव मानायला नाही सांगितले आहे तरी सुद्धा बाबासाहेबांच्या बुद्ध आणि हिंद धम्मामध्ये देव शब्द हा पदोपदी आलेला आहे. तिथे बाबासाहेबांनी देव शब्द हा वगळलेला नाही. कोणत्याही भाषणामध्ये बाबासाहेबांनी कोणत्याही लिखित स्वरूपामधल्या लिखाणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं नाही की तुम्ही देव मानू नका. आता प्रश्न काही लोक करतील की मग प्रतिज्ञामध्ये तर म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही. जे आहे ना ते परत दुसरं त्यांना आम्ही देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही. साहेबांनी सांगितलेलं बरोबर आहे. पण बाबासाहेबांनी असं सांगितलं की आपलं काय विष्णू आणि कोण महेश, ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, पण देव मानणार नाही. आलं लक्षात? असं बाबासाहेबांनी कुठेही म्हटलेलं नाही. कारण का की देव ही संकल्पना बुद्ध धर्मातून आलेली आहे, बाहेर आलेली आहे. मग विष्णू महेश हे जे पात्र जे आहेत, हे ब्रह्मा आणि विष्णू हे ब्राह्मणां केलेले पात्र आहेत आणि त्यांची पूजा करणं हे बाबासाहेबांनी नाही सांगितलं. आणि लोक त्यांना देव म्हणत होते म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की ब्रह्म विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही. शंकराचं प्रतीक आहे. आता ह्या लोकांनी काय केलं की ब्रह्म विष्णू यांचं जे काही प्रभाव होता त्याचबरोबर शंकराचे पण अनुयायी त्या म्हणजे हा फार मोठा वेगळा इतिहास आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर त्यांनाही शंकराला आपल्या सोबत जोडून घेतलं. म्हणजे बहुजनांच्याही किंवा काय जे असेल पूजास्थान जे असेल त्यालाही जोडून घेतलं आणि सगळ्यांना देव म्हणून त्याच्या माध्यमातून भक्ती मार्ग जो आहे, दान धर्म यज्ञ वगैरे करणे म्हणजे हा एक वेगळाच मार्ग आहे, त्या मार्गाला लोकांना जोडून दिलं. हे चुकीचं केलं, त्या लोकांनी हे चुकीचं समजलं, त्या लोकांनी हे चुकीचं लोकांना सांगितलं. म्हणून मग आपणही तसंच करायचं का? गोष्टी बाबासाहेबांनी पण सांगितल्या आहेत, बुद्धांनी पण सांगितल्या आहेत. त्याचं वाचन करणं हे अतिशय महत्वाचं आहे, समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. या गोष्टी ज्या आहेत या समजणं अतिशय महत्वाच्या आहेत, हे दुसऱ्याला सांगणं पण महत्वाचं आहे. अशा प्रकारे संकल्पना आहेत, देवलोक जे आहेत किंवा जे पाप पुण्य नंतर काय म्हणतात त्याला कुशल अकुशल. आता पाप नाही असं म्हणतात, पुण्य आणि पाप नाही. आणि प्रत्येक कार्यक्रम संपल्यानंतर आपले जे व्यक्ती जे आहेत म्हणजे कार्यक्रम हे करणारे धम्मपालन गाथा म्हणा सुरू होऊन जातात. काय सब्ब पापस्स अकरण कुशलस्स उपसंपदा ही संकल्पना तुम्ही मानत नाही आणि इकडे सब्ब पापस्स अकरण तुम्ही का म्हणतात? हा, तुम्ही देव हे मानत नाही आणि तुमच्या प्रत्येक गाथेमध्ये रतन सुक्त म्हणा, महामंगल सुक्त म्हणा, बुद्ध वंदना म्हणा किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये देव हा शब्द आहे. इव्हन म्हणजे भिक्खू लोक सुद्धा रक्षंतु सब्ब देवता वगैरे, देवता तुमचे रक्षण करू असं म्हणतात. चर्चा करताना किंवा उपासक बुद्ध धर्मामध्ये देव ही संकल्पना नाही, आम्ही देव मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, नथिंग. सगळ्या उपासकांना नम्रपणे सांगायचं आहे की ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या बुद्ध धर्मामध्ये आहेत, त्याचा शुद्ध स्वरूपाचा अर्थ
आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो समजणार नाही आणि त्याच्यामुळे होणारा जो लाभ जो आहे तोही आपल्याला कळणार नाही. इतरांनी त्याचे गैरअर्थ काढले म्हणून आपणही त्यांना विरोध करायचा आणि त्यांच्याच मताप्रमाणे आपण वागायचं हे पण चुकीचं आहे. आणि वेळ मला असं वाटतं की भरपूर झालेला आहे. 2 कथांमधून ह्या 2 कथांमधून जे मला स्पष्ट करायचं होतं, कारण ह्या कथा ज्या वेळेस वाचल्या मी तर मला लक्षात आलं की हा कर्म सिद्धांत स्वर्ग नरक कल्पना पाप पुण्य आणि कर्मामुळे जो काही पुनर्जन्म जो आहे याच्यावरच मला फोकस करावा लागेल. म्हणून मी ह्या गोष्टीचा तुम्हाला काय म्हणतात त्याला गंभीरपणे मी तुम्हाला जेवढं मला माहित आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. असं काही कथा मोठी नाही आहे, छोट्या छोट्याच कथा आहेत. तर ह्या ज्या 2 कथा ज्या आहेत बऱ्याचशा गोष्टी मला सांगायच्या होत्या पण वेळेच्या अभावी ज्या वेळेस देवावरती किंवा देवलोकावरती किंवा नुसत्या लोकांवरती आपला ज्यावेळेस लेक्चर होईल आयोजक आम्हाला ज्यावेळेस संधी देतील त्यावेळेस आपण मी स्वतः प्रयत्न करेल तुम्हाला आणखी या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी. असं तुम्हाला एक ह्या कथेत ह्या वर्गामधून सांगण्याचा प्रयत्न आहे की कुशल कर्म करा, अकुशल कर्म करू नका आणि दुःखामध्ये पडू नका. अशा प्रकारचा हा एवढा सीधा आणि साधा म्हणतो ना आपण एवढा संदेश मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेल्या ज्या सगळ्या ज्या उपदेश आहेत किंवा देशना ज्या आहेत त्याचा गंभीरपणे स्वतःच जीवनमान उंच करण्याचा प्रयत्न करा. मनातनं सगळा विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि आपण स्वतः सुखल्यालाही सुखी करण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आणि काही प्रश्न असतील कोणाचे ते प्रकारे न रागवता कोणतेही माझा विरोध न करता मला शांतपणे जरी विचारलं तर मी त्याचं तुम्हाला उत्तर देईल आणि रागाने जरी विचारलं तरी मी शांतपणे उत्तर देईल. डोंट वरी, तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. मी थांबतो. जय भीम, जय भारत. साधू 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 साधू. खूप सुंदर प्रकारे सरांनी आजचा विषय घेतलेला आहे. सर तुमचा विषय धन्यवाद. आजचं मार्गदर्शन गंभीर मार्गदर्शन या विषयाला सहजासहज कोणी हाताळत नाही अशा विषयाला आपण खूपच सुंदर प्रकारे साध्या भाषेमध्ये सर्वसाधारण उपासकांना कळेल अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे. की खरंच आयोजकांच्या वतीने आपल्याला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की अभिधम्मातला एवढा कठीण भाग तुम्ही सहजपणे सर्वसाधारण कळेल अशा पद्धतीने सांगितलेला आहे. सरांच्या आजच्या मार्गदर्शन करत असताना आजच्या विषयाला धरून जर कोणाकडे काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करायची आहे. आपल्याजवळ वेळ हा फार कमी आहे. मी सरांना खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की खूप अवघड विषय खूप सहजपणे सर आपण हाताळला. त्याबद्दल धम्मसाखच्या समूह आपलं या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन व्यक्त करतो. उपस्थितांना प्रश्न विचारण्यासाठी मंच हा खुला आहे. कृपया प्रश्न असेल तर सरांना विचारा. हॅलो सर मंगलमय तिकडे जेवीन सर आवाज येतो आहे का माझा सर? हॅलो, हो येतोय आवाज सर. आवाज येतो. हा सर, मंगलमय तिकडे जेवीन शहापूरवरून बोलतोय मी, संतोष उबाळे. आपण ह्या वर्षावात निमित्ताने जो धर्म उपदेश आम्हाला दिला अतिशय अप्रतिम अतिशय उत्तम मंगल झालं आमचं. हा क्षण पुण्यकर्मात आम्ही अर्जित पुण्य प्राप्त केलं. परंतु एक शंका विचारायची सर आपल्याला की आपण आता हे म्हणाले की हे देवलोक जे आहेत देवलोक आहेत आणि तो कुठलं एक निरायोनी सांगितली
जिथे देवदत्त वगैरे असे खितपत पडलेले आहेत म्हणजे कुशल कर्मामुळं. परंतु विपश्यच्या दौऱ्यामध्ये असं एक पूज्य गोविंद गुरुजीद्वारे समजलं होतं की जे पाप पुण्य जे घडतं तो पूर्वताप आणि पश्चाताप ज्यावेळी विपश्यना धारण केला जातो, धर्म धारण केला जातो, तो विपश्य नावाचा एक शुद्ध एक साबण मिळाला जातं की तो आपली त्याच्यामुळे आपलं म्हणजे भगवंताची वाणी यस पापन कथन कमने कुतीती प्रीती सोहम लोक पपासती अभाम उत्तव चंदिमा जो स्वतःचे पापकर्म स्वतःच्या पुण्यकर्माने झाकून टाकतो तो मेघारहित आकाशातील चंद्रमाप्रमाणे प्रकाशित होतो. तर सर म्हणजे जे घडलं अनावादाने पाप बीप चुकून झालं पण त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा जर ध्यानाच्या बळाने धम्मश्रवणाने त्याची पुण्य अर्जित प्राप्त करू शकतो का सर भगवंताच्या वाणीप्रमाणे? सर नक्कीच 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 येस गुड तुमची शंका आहे. आता मी याच्यावरती तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतो. जे पाप तुम्ही हेतुपूर्वक करतात, आलं लक्षात, जे पाप तुम्ही हेतुपूर्वक करतात मनामध्ये तो उद्देश ठेवून जे करतात त्या कर्माचं फळ तुम्हाला मग ते कुशल असो का अकुशल असो त्याचं फळ तुम्हाला दिठ्ठे व धम्य म्हणजे ह्याच जीवनामध्ये मिळत असतं आणि नंतरही मिळत असतं. ओके. याचं उदाहरण म्हणजे ते आपल्याच धम्मपदामध्ये पहिलीच गाथा जी आहे चक्कूपाल शेरांची, ते आंधळे असल्यामुळे ते चक्रमण करतात त्यांच्या पायाखाली पावसामुळे ते किती किडे मोकडे मरतात. अनावधानाने त्यांच्याकडनं ते हत्या किडे मोकड्यांची पायाखाली झालेली आहे. तर दॅट इज नॉट पाप. नाही ते अनावधानाने झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं फळ त्यांना म्हणजे अकुशल विपाक त्यांना मिळतील असं नाही. जे लोक असतात त्यांच्याकडनं जरी असं अनावधानाने जे काही कृत्य घडतं पाप करण्याची त्यांची चित्ताची अवस्था मुळीच नसते कारण ते सगळे विकार त्यांच्यामधनं निघून गेलेले असतात. आणि हे विपश्यनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने साध्य केलं जातं. हा तुम्हाला हा एकायनो मग्गो आहे. महापठाण सत्तामध्ये बघा पहिलंच वाक्य आहे अयम एकायनो मग्गो सत्तानं विशुद्धिया म्हणजे सत्ता जे आहे प्राण्यांचं विशुद्धीकरण करण्यासाठी हा एकच मार्ग आहे. आयनो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये सगळे 4 प्रकारचे हे दिलेले आहेत सती पठांमध्ये. जर हेतुपूर्वक जर एखादी गोष्ट करत असाल म्हणजे चुंद सुपरिकासारखं तर त्याचं तुम्हाला मिळायचंच आहे. आणि तेही जसं की तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये जे पुण्यकर्म करता आहेत आणि पापकर्म करतायत कारण का की मनुष्य हा म्हणजे पुण्यच काम करेल किंवा पापच कर्म करेल असं नाही. तो सगळं सरमिसळ करत असतो परिस्थितीनुसार त्याच्या मनामधले जे काही विकार आहेत त्याच्यानुसार तो करत असतो. याची सगळी गोळाबेरीज जी होते ती त्याचा नंतरचा जो सगळा तो गोळाबेरीज तो नंतर जे उत्तर असतं ना सर तिच्या समयी त्याला च्युती मनाची अवस्था असते. तर ते फळ जे आहे ते त्यावेळेस चित्ताची अवस्था म्हणजे प्रसन्न किंवा वेदनादायक ती ते त्याचा तो विपाक असतो. हे लक्षात घ्या. आयुष्यभर पुण्याचं काम करत असले तर मरताना सुद्धा तुमच्या सद्भावनाच राहील. त्यावेळेस तो मनुष्य म्हणतो बघा हे आपलं जे पद जे आहे ना मॅडम तुम्ही दाखवा बरं ते पद त्याच्यामध्ये सगळं उत्तर त्याच्यामध्ये बघा हे कोणतं पद आहे हे बघा ते इध पेच आपलं इध सोचती पेच सोचती आणि शेवटी किलठम अत्तम म्हणजे हा जो व्यक्ती जो आहे आयुष्यभर हे बघा इद सोचती पेच सोचती म्हणजे इद म्हणजे काय इह लोकामध्ये आत्ता म्हणजे काय मनुष्य लोक आपण जगतो आहोत ते पेच म्हणजे काय मृत्यूनंतर. आणि हा जो पापकारी जो व्यक्ती आहे उभयस्त म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणजे कुठे इह लोकामध्ये सुद्धा आणि मृत्यू सुद्धा सोचती दुःख भोगत असतो. सोचती म्हणजे काय दुःख आलं लक्षात. मग तो काय करतो तो सोचती म्हणजे तो दुःख भोगतो. हानती हा म्हणजे काय आहे की नाही तो काय स्वतःच हानी करून घेतो
कशामुळे दिसवा म्हणजे पाहून, आणि बघा हा जो शब्द आहे ना अत्तनो, म्हणजेच काय गंमत लठ्ठण अत्तनो, म्हणजे आपण केलेले जे अकुशल कर्म आहे क्लेश आहे कशा कोणाचे अत्तनो स्वतःचे जी स्वतः क्षणी ते सगळे त्याला कर्म जे आहेत त्याच्या चित्तपटलावरती येतात हे लक्षात ठेवा. जे पुण्य करणारे जे लोक आहेत त्याची पुढची जी गाथा आहे ती मोदती पेक्ष मोदती पाप आपलं सॉरी सुखकारी उभयस्त मोदती अशा प्रकारची ती आहे. तर याच्या उलट ती त्या व्यक्तीचं चित्ताची अवस्था मृत्यूच्या समय असते. म्हणजे अनवधानाने कडनं काही पाप कर्म झालं दॅट इज नॉट पाप कर्म. जी जर डॉक्टरने ऑपरेशन करताना तुमचा जीव वाचवताना त्याच्याकडचं काही चूक झाली तर ते काही पाप नाही. जी जी साधू साधू सर, साधू सर, उत्तम. हा उत्तम सर, उत्तम सर, उत्तम धर्मोपदेश झाला सर. साधू सर, साधू सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद उबाळे साहेब. खूप सुंदर प्रश्न आपण विचारला, जेणेकरून ह्या प्रश्नातच भरपूर काही अभ्यासक उपासकांचे समाधान होईल असा प्रश्न उबाळे सरांचा या ठिकाणी होता. मी धन्यवाद देतो उबाळे सरांना प्रश्न विचारल्याबद्दल. साधू साधू साधू. आणखी उपस्थितांपैकी कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकतात. शेवटचे 5 मिनिटं आपल्याला. सर हो हॅलो. उत्तमराव विचारा प्रश्न. हॅलो. हो विचारा. सर आपण पुनर्जन्म हे म्हणतो किंवा मेल्यानं दुसऱ्या जन्मात किंवा योनीत जातो आपण, आहे की नाही? म्हणजे जसं पाप कर्म केले किंवा पुण्य कर्म केले तर या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत असं जातो आपण. मग मला सांगा सर, मग जे जीव आहेत ते तेवढेच आहेत का? की कमी जास्त होत नाहीत का? जीव आहेत तेच पुनर्जन्म घेतात का, की नवीन जीव उत्पन्न होतात का? बरोबर आहे. म्हणजे याच्यातून लक्षात येतं, म्हणजे जीव आहेत तेच समजा जन्म होतो. मग ते वाईटाच्या याच्यात घेऊ, वाईट कर्म केलेलात हो किंवा चांगले कर्म केलेलात हो, म्हणजे अशा पद्धतीने आहे का की जीवसृष्टी निर्माण नवीन होत नाही का किंवा कमी होत नाही का, असं काय आहे का? हा सांगतो सर, सांगतो. हा पण खूप छान प्रश्न आहे. आता बघा, हा जो निसर्ग आहे ना, हा निसर्ग स्वतःचा बॅलन्स करत असतो. आलं लक्षात? याला कोणाची गरज नाही. आता या सृष्टीमध्ये जितके जीव उत्पन्न होतात, जीव त्या पद्धतीने मृत्यू सुद्धा पावतात. म्हणजे आता जीव सृष्टी म्हटल्यानंतर ते अगदी अदृश्य स्वरूपातले जे जीव असतील तिथून पासून तर जे हत्तीच्या म्हणजे आकाराचे जे जीव आहेत किंवा म्हणजे मासे पण आहेत वगैरे किंवा पक्षी पण मोठमोठे आहेत, सगळे जीव जंतू जे आहेत, तर हे मृत्यू आणि जन्माचं जे हे चक्र जे आहे ना, सेकंद मध्ये सृष्टीमध्ये चालू असतं सर, फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये. आता आपण मनुष्य आहे तर आपण फक्त मनुष्यांचाच मृत्यू जन्म बघत असतो, साधारणतः आपल्याला दिसत असतो. परंतु ह्या वातावरणामध्ये, ह्या अंतरिक्षामध्ये किंवा जमिनीवरती किंवा जंगलामध्ये किंवा असंख्य हजारो जीवजंतू आहेत. हा मृत्यू हा होतच असतो आणि त्याच्या कर्मानुसार ते जे जीवजंतू आहेत ते जन्म घेतात आणि परत मृत्यू पावतात. मुक्तता मिळवण्यासाठी फक्त एकच लोक भगवान बुद्धांनी सुद्धा तो सांगितलेला आहे आणि त्या भगवान बुद्धांना सुद्धा त्या लोकांमध्ये जन्म घ्यावा लागला, तो म्हणजे मनुष्य लोक. सगळं चक्र पूर्ण करत 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 ज्या वेळेस व्यक्ती म्हणजे ती जी चित्ताची अवस्था आहे ती ज्या मनुष्य लोकांमध्ये येते, त्यावेळेस जर त्यांनी ह्या माध्यमातून किंवा 4 ध्यान 8 ध्यानाच्या माध्यमातून जर स्वतःच्या चित्ताला विशुद्ध केलं तर तो त्याच्यातून मुक्त होतो. जो आहे हा निसर्ग स्वतःच मॅनेज करत असतो. ज्या ठिकाणी उष्णता जे निर्माण झाल्यानंतर पडणार म्हणजे पडणारच, जिथे गारवा खूप आहे तिथे थोड्या वेळाने उष्णता ही निर्माण होणारच. ही निसर्गाची स्वतःला मॅनेज करण्याची जी शक्ती आहे आपल्या म्हणजे काय म्हणतात
बाहेर आहे. परंतु हे सत्य आहे की आपण जर म्हटलं की सगळेजण जर आहे आपलं एखादा जीव जंतू आहे तो मेलाच नाही तर काय होणार. परंतु असं होतच नाही. या निसर्गाने ठेवलेली आहे. या निसर्गाने तुम्हाला प्रत्येक जीव जंतूला असा एक डोस दिलेला आहे. तो डोस पुनर्जन्म घेण्यास भागच पाडतो आणि तो डोस म्हणजे काय, लोभ. आणि हे जे पोट दिलेलं आहे ना साहेब, पोट जे दिलेलं आहे की सगळे जीव जंतू दुसऱ्याची हत्या करत असतात आणि त्याच्यावरती ते जगत असतात. आणि काही जे प्राणी आहेत हे पोट भरण्यासाठी हत्या करत असतात, काही हत्या करत असतात. तर पोट भरण्यासाठी जी हत्या असते ती हत्या नसते. वाघांनी जर हरिण वगैरे नाही खाल्लं तर त्यांना ते जगूच शकत नाही. मनुष्य जन्माच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं हा जो भाग त्याला हा चांगल्या प्रकारे लागू होतो आणि सृष्टी मॅनेज करत असते. त्यामुळे जन्म मृत्यूचा हा जर भाग जो आहे हा फ्रॅक्शन ऑफ सेकंदाला इथे ह्या अस्तित्वामध्ये चालू असतो की जो आपल्याला कळत सुद्धा नाही. सर नाही तसं नाही, मला काय म्हणायचं सर, हे जे आपण मृत्यू पावलेले जीवन पावलेले हे अशी म्हणजे हे जीवजंतू म्हणजे जमिनीवरचे असो, पाण्यावरचे असो, हवेतली असो, बारीक सूक्ष्म असो किंवा मोठे असो, प्राणी असो, कोणते जीव, हे जीव एकसारखी संख्या असते का की काय नवीन उत्पन्न होते का याच्यात. आता समजा 100 लोक आहेत, 100 जीव आहेत, ते 100च राहतात का, म्हणजे हेच मृत्यू पावतात जिवंत होतात, मृत्यू जिवंत होतात, म्हणजे याच्यात संख्या होत असते, जास्त होत असते, परंतु ती लगेच मॅनेज होत असते. अलग लक्षात. आता पृथ्वीवरती मनुष्य लोकांची जर संख्या खूपच झाली तर 100% काहीतरी अरिष्ट येऊन मनुष्य लोकांची संख्या कमी होणार. समुद्रामध्ये माशांची संख्या खूप झाली म्हणजे दुसऱ्या माशांनी दुसऱ्या माशाला खाल्लं नाही किंवा माणसांनी माशांना पकडून बाहेर म्हणजे हे केलं नाही तर जास्त होतील असे होईल. म्हणून निसर्गाने एकाच्या वरती अवलंबून ठेवलेला आहे. बघा हा लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन दिस इज एक्झॅक्टली म्हणजे यांनी ओळखलेला आहे. एकावरती अवलंबून ठेवून ही जी कमी जास्तची होण्याची जी प्रक्रिया आहे ही होत असते, परंतु ती कालांतराने लगेच ती मॅनेज होत असते. जसं की तुम्ही बघा फुगा असतो ना, आपला फुगा जो असतो जिथे दाबला कमी दिसेल परंतु दुसरीकडे तो फुगलेला दिसेल, बरोबर. त्याचं जे आकारमान जे आहे त्याचा जो व्हॉल्यूम जो आहे तो तुम्ही जर तो सोडला दाबलेला तो परत तो त्याच आकाराचा त्याच व्हॉल्यूमचा परत पुन्हा येऊन जाईल. त्याच्यामुळे ही संख्या जी आहे ही कमी जास्त होत असते. मुंबई विशेष करून या ठिकाणी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो भालशंकर सर यांचं. त्यांनी आज त्यांचा अनमोल वेळ आमच्या ह्या मार्गदर्शनासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर मी विशेष धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो जे काही उपासक उपासिका ऑनलाईन पद्धतीने ह्या व्याख्यानाला ह्या मार्गदर्शनाला उपस्थित होते या सर्वांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अहोरात्र परिश्रम घेऊन पीपीटी असेल, टेक्निकल बाबी असतील किंवा ग्रुपची शिस्तबद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न असतील असे आमचे 2 आदर्श नैना मॅडम आणि चंद्रा सांबे यांना विशेष धन्यवाद देतो की खरोखरच संपूर्ण आठवडाभर शनिवार संपल्यापासून तर पुढचा शनिवार येण्यापर्यंत हे दोन्ही आमचे आदर्श व्यवस्थितपणे पूर्णपणे वेळ देतात. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने आणि मार्गदर्शकांच्या वतीने मी त्यांचे विशेष या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपण्या अगोदर, समारोप करण्या अगोदर मी तांबे साहेबांना विनंती करतो की पवित्र बुद्धवाणीला स्मरण करून आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा असं मी आयुष्यमान चंद्रजी तांबे साहेब यांना विनंती करतो. साधू 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 साधू
साधु साधू